नमस्कार मित्रांनो, मी विकास बोचरे। आज आपण पाहणार आहोत इग्नू बीएड फर्स्ट इयरचा टर्म इन एक्झाम फॉर्म कसा भरायचा। सर्वप्रथम गुगल वरती इग्नूची साईट टाकू। साईट टाकल्यानंतर अशा प्रकारची लिंक येईल। त्यानंतर ही सर्वात पहिली लिंक आपण क्लिक केल्यानंतर ही साईट ओपन होईल। या ठिकाणी रजिस्टर ऑनलाइन या मथळ्याखाली टर्म इन एक्झाम हा टॅब आहे। त्या टॅबला क्लिक केल्यानंतर असे डिस्क्लेमर ओपन होईल। त्यामधलं डिक्लेरेशन फॉर्मला क्लिक करून प्रोसीड टू फिल ऑनलाइन फॉर्म या ठिकाणी क्लिक करायचे। प्रोग्राम कोड आपला टाकायचा आहे बीएड। त्यानंतर एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर पेमेंट मोड सिलेक्ट करायचा आहे आणि सबमिट म्हणायचं। सबमिट म्हटल्यानंतर या असं आपलं एक्झामचा फॉर्म ओपन होईल। तो एक्झामचा फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला एक्झाम सेंटर कोणतं पाहिजे हे जर पाहायचं असेल किंवा सिलेक्ट करायचा असेल आणि तो कोड जर माहीत नसेल तर या ठिकाणी क्लिक करून आपण तो एक्झामचा कोड मिळवू शकतो। ते कसं इथे पाहू आपण। इथे क्लिक केल्यानंतर कोणत्या रिजनमध्ये आपण परीक्षा देतोय तो रिजन पुणे आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण पुणे निवडूया। त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला परीक्षा द्यायची आहे त्या जिल्ह्याचे 3 अक्षर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे आहेत। मी औरंगाबादला देणार आहेत म्हणून AUR टाईप केलेला आहे। सबमिट म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॉलेजचं नाव आणि कोड या ठिकाणी आलेला असेल। त्या एक्झाम सेंटरच्या कोडवरती आपण क्लिक केल्यानंतर ही पॉपअप झालेली विंडो ऑटोमॅटिक बंद होईल आणि हा कोड या ठिकाणी आपल्याला आलेला दिसेल। त्यानंतर आपले डेट ऑफ बर्थ टाका, महिना टाका, त्यानंतर जेंडर घ्या। फर्स्ट इयरला आपल्याला एकूण 7 विषय आहेत। 121, 122, 123, 124, 125 आणि उरलेले 2 हे ऑप्शनल विषय आहेत। 141 ते 145 यापैकी कोणता आहे तो तुम्ही निवडू शकता। माझं 141 आणि 143 हे 2 आहेत। हे झाल्यानंतर असाइनमेंट सबमिशन या टॅबला आपण येस म्हणायचे, सबमिट म्हणायचे। सबमिट केल्यानंतर या अशा प्रकारची विंडो आपल्या पुढे येते। इथे असाइनमेंट नॉट सबमिटेड असा रेड मार्क येतोय। युनिव्हर्सिटीचे बोलणं झालंय माझं, तर त्यांनी सांगितलंय की इट इज अ टेक्निकल प्रॉब्लेम, त्यामुळे आपण पे नाव वरती क्लिक करून अमाऊंट पेच्या पेमेंट गेटवेला आपण जाऊ। आता या ठिकाणी आपली पूर्ण माहिती या ठिकाणी ओपन झाली आहे। यानंतर आपल्याला या ठिकाणी कोणत्या प्रकारे आपण पेमेंट करणार आहोत ते सिलेक्ट करायचे। क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ATM कार्ड थ्रू। ही सगळी माहिती कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे मी या ठिकाणी भरत नाही। ही माहिती भरल्यानंतर पे INR या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या डेबिट कार्डमधनं किंवा क्रेडिट कार्डमधनं तेवढी अमाऊंट डिडक्ट होईल आणि तुमचं ॲडमिशनची फीस पे केला जाईल। अशा प्रकारे ॲडमिशन फीस भरल्यानंतर आपण आपले ॲडमिशन फीस आणि आपल्या एक्झामचं स्टेटस या ठिकाणी क्लिक केल्यानंतर चेक करू शकता। आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो। थँक्यू।